बघा आपण पार्टनरशिपवरचे गणित बघत होतो. रेशोने जेवढे आपल्याला पार्टनरशिपचे गणित सोडवता येत होती ते आपण सोडवली. इथून पुढे तो रेशोच लागणार आहे आपल्याला, पण फक्त तो क्वेश्चन मध्ये दिसत नाही. ठीक आहे, इतक्या वेळा आपण तो क्वेश्चन मध्ये दिसत होता, किंवा क्वेश्चन मध्ये तरी नाही तर ऑप्शन मध्ये तरी, पण इथून पुढे तसं न दिसता फक्त तुम्हाला क्वेश्चन दिसेल. पण त्याला आपण रेशो मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण बघूयात. ठीक आहे, डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करू आपण. सागर व सम्राट यांनी प्रत्येकी 20,000 रुपये गुंतवून 3 वर्षांसाठी एक व्यवसाय सुरू केला, परंतु 2 वर्षांनंतर सम्राटने व्यवसायातून माघार घेतली. 2 वर्षांनंतर सम्राटने माघार घेतली, यांनी माघार घेतली. सागर शेवटपर्यंत टिकला. 3 वर्षाअखेरीस त्या व्यवसायात 1,35,500 रुपये नफा झाला तर प्रत्येकास किती नफा मिळेल. ठीक आहे, असं दिलेलं आहे. ठीक आहे, आता प्रत्येकी जर का यांनी किती 2 लाख आहे, सॉरी 2 लाख आहेत, प्रत्येकी 2 लाख आहेत. मग ते 2 लाख घ्यायची गरज आहे का मला? 2 लाख मी इकडे पण लिहिणार, 2 लाख 2 लाख इकडे पण लिहिणार, आणि यांचा इकडे टाइम लिहिणार. सागरनी कंप्लीट 3 वर्ष केले म्हणून इथं 3 वर्ष देणार, आणि सम्राटने किती 2 वर्ष केले म्हणून इथं 2 वर्ष देणार. झालं. पुढे काय, हे 2 लाख आणि हे 2 लाख कटच होणार आहेत. मग ते लिहायचेच कशाला? मी दोघांचं सेम आहे ना, मग नका घेऊ. ठीक आहे, दोघांची जी गोष्ट सेम वाटते तुम्हाला. आपण पण आयोगाच्या आलेल्या क्वेश्चन मध्ये पण ते शेवटचे 3-0 प्रत्येकाला होते, म्हणजे काय ते 1000, तर ते कटच केले, ते कटच होणार असतात ते. बरोबर, मग घ्यायचेच कशाला? राईट, कॅल्क्युलेशन सोपं होत त्याच्याने. मग आता जर का मी हे दोघांमधलं जे कॉमन आहे हे कटच करून टाकलं, मग उरलंच काय? ठीक आहे, उरलंच काय? मग आपल्याकडे त्यांचा फक्त टाइम उरलेला आहे. एकाला 3 आणि दुसऱ्याला 2. बरोबर आहे, हा त्यांचा नफा असणार आहे. 3 आणि 2 हा काय असणार आहे? त्यांचा नफा असणार आहे. बरोबर आहे, 3 आणि 2 नफा, म्हणजे नफा मिळून किती झालाय? 5. बरोबर आहे, 5 हा काय झालाय? नफा झालेला आहे. 5 जर का नफा असेल आणि त्या जर का व्यवसायात रुपये नफा झाला, 5 जर का 1,35,500, माझ्या 5ला ते किती म्हणतायत? 1,35,500. तर माझ्या 3ला ते किती म्हणतील? आपण काढू शकतो. तर माझ्या 3ला किती म्हणतील? काढता येईल. माझ्या 2ला 5 म्हणजे 1,35,500, तर 2 म्हणजे किती ते पण काढता येईल. कसं काढतो आपण बघा, फक्त काढायचं काय, मी एवढंच दाखवलंय तुम्हाला. ठीक आहे, काढताना तर सोपंच येतं ते आपल्याला. मिळून किती झालाय? 5. 5ला 1,35,500, तर 3ला किती? आणि इकडे सेम. अरे अरे, जागेचा प्रॉब्लेमच येतो. थोडं नीट लिहून घेतो मी, काय फक्त लिहायचाच इश्यू. माझ्या 5ला 1,35,500, तर माझ्या 3ला किती? माझ्या 5ला 1,35,500, तर माझ्या 2ला किती? एवढंच विचारलेलं आहे त्याच्यामध्ये. काटाकाटी तुम्हाला जमते, तुम्ही करायला लागू शकता. ठीक आहे, 3×5 15, नाही सॉरी 3 2 10, सॉरी 5 2 10. अरे एक मिनिट, कुठे अंडू? ओके, 5 2 10, राईट. उरले 3, मग 35, 5 7 35, आणि या 500 झाले 100. बरोबर आहे, 27,100 हे एकाचे झाले. त्याचाच इंटू 3 करायचंय तुम्हाला. 27चे होतात 81 आणि हे 300. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे पण सेमच येईल. किती येते? 27 100. 27 दुने 54, 100 दुने 200. एवढे हे त्यांची नफ्याची गुणोत्तर आहे. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया. 300 रुपये किमतीचे लॉटरीचे तिकीट 3 विद्यार्थी 80, 100 आणि 120 रुपये जमवून विकत घेतात. ठीक आहे, तिकीट किती रुपयाचं आहे? 300 रुपयाचं. जरा साईडला घेऊ आपण या क्वेश्चनला.
300 रुपयाचं तिकीट आहे. प्रत्येकाची भागीदारी किती त्याच्यामध्ये 80, 100 आणि 120. म्हणजे मी याला जर का 2 ने भाग देऊन टाकला, 20 ने भाग देऊन टाकला तर काय येतंय ते इथेच रेशो आपण इथेच काढून घ्यायचा. त्याचं किती येतंय 4, 5 आणि 6. तर त्यांना 6 लाखाचे बक्षीस जाहीर होते. तर त्यांनी ते कसे वाटून घ्यावे. जेवढा ज्याचा भांडवलीचा रेशो आहे तेवढा त्यांनी तो नफा उचलावा. बरोबर आहे. गुणोत्तर आपला आता याच्यामध्ये वेळेचा तर काही विषयच येत नाही. ठीक आहे. लॉटरीचं तिकीट आहे त्याच्यामुळे काही महिना वर्ष वगैरे काय येणार. त्याच्यामुळे सरळ काय करायचं यांची बेरीज किती आली 4, 5, 9 आणि 6 15. ठीक आहे. 15 रुपयांमध्ये 6 लाखाचं बक्षीस आहे. 15 रेशो ला 6 लाख असं म्हणतात ते. ठीक आहे. 6 लाख. तर त्यांचा रेशो ह्याच पटीमध्ये असणार आहे. 15 म्हणजे 6 तर 5 म्हणजे किती असेल. याच्या 1/3 केली तर याचे 1/3 करा किती येते 2. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा याच्यापैकी प्रत्येकाचा रेशो वेगवेगळा आहे इथे. बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 तर नसणारच. प्रत्येकाचा रेशो वेगवेगळा आहे म्हणून ऑप्शन हा दुसरा पण नसणारच. प्रत्येकाला 2-2 लाख कसे भेटतील ना. इथं फक्त एकट्याचं 2 लाख आलंय. ठीक आहे. 5 ला 2 लाख तर 4 ला किती येईल बघा. काही अवघड नाहीये. काहीच अवघड नाहीये. फक्त माझ्या 15 ला 6 लाख तर माझ्या 4 ला किती एवढंच काढायचं आहे ते. ठीक आहे. जरी आपण ते काढलं तरी काय होईल 3 ने भाग दिला 2, 3 ने भाग दिला 5. बरोबर आहे. 8/5 म्हणजे किती येतं हे 1.6. 1.6 लाख झालं. 4 ला 1.6 लाख आलं. 5 साठी तर आपण 2 लाख काढूनच घेतलं तोंडी जमत होतं म्हणून. ठीक आहे. आणि आता उरलाय काय कुठला रेशो उरलेला आहे 6 वाला. ठीक आहे. माझ्या 15 ला 6 तर माझ्या 6 ला किती 6 6 36/15. बघा बरं किती येते. 3 ने भाग दिला तर 12 आणि 12 आणि 5 म्हणजे किती 2.4. 12/5 म्हणजे 2.4. आता कसं का किती ते नाही विचारायचं. मी तुम्हाला सांगितलं की छेदामध्ये जर का 5 असेल तर काय करायचं. आता हे बघा 12/5 होता. बरोबर आहे. सिंपल काही डोकंच नाही लावायचं याच्यामध्ये. एक तर इमॅजिन करायचं की खाली 10 आहे. ठीक आहे. आणि वर जो कोणी दिलाय त्याची दुप्पट करायची 24. छेदामध्ये एक 0 आहे तर पॉइंट अलीकडे सरकणार. झालं 2.4. 2.4 लाख आले का ऑप्शन पहिला. 1.6 लाख 2 लाख 2.4 लाख काहीच नाही. फक्त तिथल्या तिथं आपण मी तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करून दाखवलेत. तुम्ही तर एवढं पेपरमध्ये करणार सुद्धा नाही. ठीक आहे. एवढं पेपरमध्ये तुम्ही करणार आहात का नाही. म्हणजे विदिन म्हणजे क्वेश्चन जरी वाचून झाला त्याच्यानंतर जरी आपण टायमर लावला तरी कॅल्क्युलेशन सकट तुम्हाला 30 ते 40 सेकंदामध्ये उत्तर निघते. ठीक आहे. 30 सेकंदामध्ये उत्तर निघतं. आता हे क्वेश्चन जर का तुम्हाला PSI STI ASOच्या मेन्सला जर का आले तर तुमच्याकडे फक्त 36 सेकंद असतात. बरोबर आहे. 36 सेकंद असतात तेव्हा तुम्हाला हे उत्तर 30 सेकंदाच्या आतमध्ये काढणं मॅन्डेटरी. ते पण डोकं लावून क्वेश्चन वाचून त्याच्यामुळे प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं गरजेची. ठीक आहे. तुम्हाला राज्यसेवा परीक्षेसाठी खूप बराच वेळ भेटतो. 1.5 मिनिटं भेटतात एका क्वेश्चनला. पण तुम्ही जर का याला 1.5 मिनिटं लावला तर मग तुम्ही पॅसेज केव्हा सोडवणार. बरोबर आहे की नाही. सो याची प्रॅक्टिस जास्त ठेवून याला वेळ कमी लावण्याचं बघूया. ठीक आहे. अरुण 25 लाख गुंतवून एक धंदा सुरू करतो. 6 महिन्यांनी संजय 18 लाख घेऊन त्याच्याशी भागीदारी करतो. आता प्रत्येक ठिकाणी लाख लाख दिसते त्याच्यामुळे मी हा लाख इथून पुढे उच्चारणार सुद्धा नाही. जाऊच दे नकोच. ठीक आहे. लाख नको. ठीक आहे. 3 वर्ष धंद्यावर प्रत्येकाला 3 वर्ष धंद्याला 10 रुपये फायदा होतो. तर नीटचा भाग किती. ओके ठीक आहे. अरुण 25 रुपये एक धंदा सुरू करतो. 6 महिन्यांनी संजय 18 रुपये घेऊन त्याच्याशी भागीदारी करतो. अजून 10 महिन्यांनी म्हणजे किती कंप्लीट अरुणनी धंदा जेव्हा सुरुवात केली त्याच्यानंतर 16 महिन्यांनी म्हणजे हे 6 महिने गेले आणि नंतरचे हे 10 महिने गेले. ठीक आहे. 16 महिन्यांनी निलेश 18 रुपये गुंतवून
तिघे जण 3 वर्ष धंदा करतात, म्हणजे किती 36 महिने करतात. 3 वर्षांनी त्यांना 10 लाख फायदा होतो. 10 रुपयेच फायदा होतो. 10 लाख तर काढायचेच नाही, लाख बोलायचंच नाही, फायदा होतो. तर त्यात निलेशचा भाग किती? ओके, कोण आहेत आपल्याकडे? अरुण आहे, संजय आहे, मराठीत संजय लिहितो, नाही तर इंग्लिशमध्ये 5 आणि एस माझं सेमच दिसतं. ठीक आहे. आणि इकडे कोण आहे? निलेश आहे. अरुण किती आहे? 25. सुरुवातीपासून ते माणूस शेवटपर्यंत टिकलाय, म्हणजे 3 वर्षांमध्ये 36 महिने घेतले आपण त्याचे. ठीक आहे. संजय किती आहे? 18. पण तो अरुणने जेव्हा सुरुवात केली त्याच्या 6 महिन्यानंतर आला, म्हणजे किती? 30. निलेशचं किती आहे? 10 महिन्यानंतर, म्हणजे ह्या 30 नंतरही तो 10 महिन्यानंतर आला, म्हणजे 20च महिने घ्यायचे त्याचे. किती रुपये घेऊन? 18 रुपये घेऊन. 10 महिन्यांनी 18 लाख रुपये. ओके, दोघांनी 18 आणलेत. ठीक आहे, 20. बरोबर आहे. आता भाग तुम्ही कोणी कशाला कसा देऊ शकता तर तुम्ही बघा. ठीक आहे. मला इथं 36, 18 आणि 18 दिसतंय, म्हणजे मी कोणी भाग देऊ शकतो? 9 ने भाग देऊ शकतो, किंवा 18 ने डायरेक्ट दिलं तरी चालतो. 18 एका 18, 18 एका 18, 18 दुने 36. बरोबर आहे. आता जर का मी 5 ने भाग दिला, 5 5 25, 5 सख 30, 5 चोक 20 झालं. आता उरलं काय? या दोघांचा गुणाकार 10. ओके सॉरी, आपण याला अजून 10 ने 5 ने पण भाग देऊ शकतो. ठीक आहे, सॉरी 2 ने भाग देऊ शकतो. 2 ने हे इथे कटलं, इथे किती आलं? 3. इथे किती आलं? 2. म्हणजे आता शेवटी रेशो उरलाय काय? हा इथे 5 उरलाय, इथे 3 उरलाय आणि इथे हे 2 उरलेलं आहे. ठीक आहे. रेशो काय काय उरलाय? ए साठी 5 उरलाय, संजय साठी 3 उरलेलं आहे आणि निलेश साठी 2 उरलेलं आहे. हे सगळे मिळून त्यांनी काय सांगितलंय? 10 लाख. हे सगळे मिळून ते म्हणतात 10 लाख, म्हणजेच 10 रुपये. लाख तर घ्यायचंच नाही आपल्याला, कटच होणार होतं ते लाख. ठीक आहे. हे सगळे मिळून किती म्हणतायत? 10. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, म्हणजे तेवढंच आलं की शेवटी प्रत्येकाला. तर निलेशचा वाटा विचारलेला आहे ना आपल्याला. तर निलेशचा भाग किती? निलेशचा भाग किती? 2 आहे. 2 म्हणजे 2 लाख. बरोबर आहे. ठीक आहे. जर का हे सगळे मिळून 10, बघा इथे हे सगळे मिळून 10 माझा काय येतोय? रेशो येतोय. 10 रेशो म्हणजेच त्यांनी काय सांगितलं? 10 लाख म्हणतायत ते. 10 रेशो म्हणजे 10 लाख. 1 रेशो म्हणजे 1 लाख. 2 रेशो म्हणजे 2 लाख. तेच आपल्याला विचारलं इथं. 2 रेशो म्हणजे किती? 2 लाख. ठीक आहे. कॅल्क्युलेशन जर का तुमचे फास्ट असले तर तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये फटाफट उत्तर काढता येतात. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. हे बघा, आता याच्यामध्ये कदाचित ते माघार घेतली वगैरे नंतर आला. आता नंतर आलेलं तर सुरुवातच आहे, आता निघून पण जाणार कोणीतरी असेल. बघा, विजयने 5 लाख रुपये गुंतवून, ठीक आहे मला सगळ्या ठिकाणी लाख लाख दिसत आहेत, सोडून द्या. 5 रुपये गुंतवून भाड्याने मोटारी देण्याचा धंदा सुरू करतो. 4 महिन्यांनी सुरेश त्याचे 6 रुपये गुंतवून भागीदार होतो. अजून 6 महिन्यांनी रमेश 5 रुपये गुंतवून तिघांची भागीदारी सुरू होते. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे विजय, ज्यांनी सुरुवातच केलेली आहे, विजय 12 महिन्यांनी त्याचे निम्मे भांडवल काढून घेतो. ठीक आहे. 2 वर्षांनी त्यांना 84,000 इतका नफा होतो. तर विजयला किती हजार रुपये मिळतील? जेवढे ज्यांनी जितके पैसे जितके दिवस ठेवले तेवढाच दिवस आपण मोजायचे. ठीक आहे. बघा आता कोण कोण आहे? विजय, त्याच्यानंतर सुरेश, मराठीत सुरेश, आणि हा रमेश. ठीक आहे. विजयने 5 रुपये गुंतवले. किती दिवसांसाठी? प्रकृतीच्या कारणामुळे विजय 12 महिन्यांनी त्याचे निम्मे भांडवल काढून घेतो. 12 महिन्यांनी म्हणजे 12 महिन्यांपर्यंत त्याचे 5 रुपये जशाला तसे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय? 2 वर्षांनी ना, म्हणजे उर्वरित 12 महिन्यांसाठी त्यांनी काय केलंय? अरे कन्फ्युजनच होणार आहे आता इथून पुढे थोडंसं. प्लस 2.5 रुपये त्यांनी 12 महिन्यांसाठी ठेवलेत. आलं लक्षात? निम्म भांडवल काढून घेतलं ना. पहिले तर 12 महिने त्याचे 5 रुपये होतेच,
नंतर त्यांनी काय केलं, उर्वरित 12 महिन्यांसाठी, कारण की आपण 2 वर्षांचं पकडतोय, पहिल्या वर्षासाठी 5 रुपये, दुसऱ्या वर्षासाठी भांडवल निम्म केलं, 5 रुपयाचे अर्धे गेले, म्हणजे किती गेले 2.5. ठीक आहे. त्याच्यानंतर सुरेश कधी आलाय, सुरुवातीपासून 4 महिन्यांनी, म्हणजे 24 महिन्यांमधले सुरुवातीचे 4 महिने काढले तर सुरेशने 6 रुपये 20 महिन्यांसाठी ठेवले. ठीक आहे. रमेशने अजून 6 महिन्यांनी, ठीक आहे, म्हणजे शेवटचे किती महिने ठेवलेत त्यांनी, फक्त 14 महिने ठेवलेत. ठीक आहे. अजून 6 महिन्यांनी, म्हणजे बघा 24 महिन्यांपैकी हे 4 महिने गेले आणि तिथले 6 महिने गेले, म्हणजे किती, 6 10 महिने, 24 मधले 10 महिने गेले, उरले किती 14 महिने. किती रुपये ठेवलेत फक्त त्यांनी, 5 रुपये. तुम्हाला आता याला सॉल्व्ह करून घ्यावं लागेल. 12 पंचे 60 होतात, तर 12 गुणिले 2.5 किती होतील, 30 होतील. 60 आणि 30 किती होतात बघा, 12 पंचे 60, इथं 12चा गुणाकार 5 सोबत झाला म्हणून 60 आले, तर 12चा गुणाकार 2.5 सोबत, म्हणजे 5च्याच अर्ध्या सोबत होतोय, तर याच्याच अर्धी इथे येतील, म्हणजे किती झाले इथं 30. बरोबर. इथे किती झालंय, एक मिनिट, याला आपण असं जरी केलं तरी चालेल ना, की 12 साईडला घेऊन, ओके चलो ठीक आहे, तसंही करून बघूयात आपण, पण मला असं वाटतं नको, राहू द्या, हरकत नाही. 60 आणि हे, ठीक आहे, म्हणजेच किती झाले, दोघेही मिळून 90 झाले. ठीक आहे, मी डायरेक्ट 90 लिहितो इथे, 90. राईट. आता साइन दोन्ही 120 आणि 14 गुणिले 5 म्हणजे 70. 0 0 आणि 0 कट झालेला आहे. इथं मूळ संख्या आली, म्हणजे आता यांच्यामध्ये तिघांमध्ये काहीही कॉमन निघत नाही, म्हणून रेशो काय झाला यांचा, हे 0 0 कटच होऊन जातील ना. 9 12 7. ठीक आहे. त्यांना 84 इतका नफा होता. 84. बघा 9 आणि 7 किती होतात, 16. 16 आणि 12 28. 28. ठीक आहे. माझ्या 28ला मी थोडं खोडून खाली लिहितो, 28 24 बरोबर आहे. माझ्या 28ला ते किती म्हणतात बघा, 28 कसे काढले आपण, 9 12 आणि 7. 9 भाग 12 भाग आणि 7 भाग, हे सगळे भाग एकत्र आणले तर 28 भाग. 28 भागाला ते किती म्हणतात, 84,000. 84,000च म्हणतात की 8,400 म्हणतात. 84,000 नफा होतो. तर विजयला किती हजार रुपये मिळतील. विजय किती आहे, 9 आहे आपल्याकडे. विजयचे किती भाग आहेत, 9 आहेत. 28 म्हणजे 84,000, तर 9 म्हणजे किती. ठीक आहे. 28 त्रिक 84. ठीक आहे. मला माहिती आहे की ह्या 9नी 28ला भाग जात नाही, बरोबर आहे. 28ला भाग कोणी जातो, 14 2 किंवा 7 4. ह्या 9नी 28ला भाग जात नाही, म्हणजे अल्टिमेटली ह्या 28ने 84लाच भाग जाणार आहे, हे कन्फर्म असतं ह्या ठिकाणी. ठीक आहे. फार म्हणजे अजून आयोग तुम्हाला इतकं पॉइंट मध्ये घेऊन गेलेलं नाहीये कधीच. ठीक आहे. म्हणजे भाग जाणार हे मला माहिती आहे. मला 28चा पाडा येत नाही, ऑब्व्हियसली नाहीच येत. कोणी असं लक्षात ठेवून तर म्हणत नाही, ते लहानपणी 30 पर्यंतचे वगैरे केले ठीक आहे, पण 28चा पाडा येत नाही मला. ठीक आहे. पण मला माहिती आहे 8च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 4 केव्हा येतो, एवढं मला कन्फर्म माहिती आहे. 8च्या पाड्यामध्ये काय म्हणतं, 8च्या पाड्यामध्ये एकक स्थानी 4 केव्हा येतो बघा. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24. आलं का. 8 त्रिक 24. 24 म्हणजे काय, एकक स्थानी. 24 म्हणजे एकक स्थानी आला ना 4, केव्हा, तीनदा मोजल्यानंतर. म्हणून मी डायरेक्ट 28 त्रिक 84 केलं. आता 9 त्रिक 27, 2000, 27,000. हे 3 शून्य जशाल तसे. आलं. विजयचा नफा किती असणार आहे त्याच्यामध्ये, मग 27,000 असणार आहे. हा 27,000. ओके. तर किती रुपये मिळतील, किती हजार मिळतील, 27,000. किती हजार मिळतील, किती हजार रुपये मिळतील, तर 27,000 रुपये मिळतील. बघा काय केलंय आपण, एवढ्याच गोष्टी केल्यात, काही फारसा वेळ नाही लागत. फक्त आता तुम्हाला हे ऍडिशन सबट्रॅक्शन वाले आता थोडे इथून पुढे थोडेसे हार्ड गणित येत राहतील, ते पण आपण पटापट सोडवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.